हॅलो. हॅलो. हा, मी सान्वी बोलते. मला आत्याने तुमचा नंबर दिला होता अनुभव सांगायला. अच्छा, कोणी दिला? उज्ज्वला काळे. ओ, अच्छा अच्छा. कुठून बोलताय तुम्ही ताई? मी मंचर. अच्छा अच्छा. काय अनुभव आला ताई? मी जे म्हणजे कॉलेज ऍडमिशन चालू होतं ना माझं, हा 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 हा. तर त्याच्यासाठी बऱ्याच फेऱ्या नावच येत नव्हतं. अच्छा. हा आणि हा. माझं 11 गुरुवारचं पारायण चालू होतं. हा हा. तर मम्मी मला सारखी म्हणायची, अगं बघ काहीतरी कर. पण मी म्हणत होते तिला, अगं नाही, स्वामींवरती विश्वास ठेव, होईल म्हणून. अरे वा, म्हणजे मम्मी आणि पण आहे सेवेमध्ये तुमची. हा, हा तर ग्रँटेड आणि नॉन ग्रँटेड दोन्ही याच्यात नाव येत नव्हतं. पण 5व्या फेरीला अचानक ग्रँटेड मध्ये नाव आलं. हा हा हा. आणि पप्पा म्हणले की तुझ्याच भक्तीमुळे म्हणजे विश्वासामुळे झालं. अरे वा, खरंय खरंय. आणि मग तुम्ही काय सेवा करत होते? हा, 11 गुरुवारचं पारायण चालू होतं माझं. तुम्ही स्वतः केलं? हा. अरे वा, बघा. आणि आता गुरुचरित्राचं पण केलं होतं. हा हा. तर ते बापरे. पारायण लावलं त्याच्या पहिल्याच दिवशी दादाचे 2 महिन्यापासून पैसे अडकलेले यायचे 60,000, हा तर हा. ते आले. अरे वा. आणि पारायणाच्या शेवटच्या दिवशी भाजीचे पण 60,000 आले. काय काय? भाजी मेथीची लावली होती ना, हा 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 हा. तर तिचे पण 60,000 आले. आई ग, किती शेती आहे ताई तुमची? हा, शेती किती आहे तुमची? 2 एकर. मग त्याच्यात असेच पिकं घेतली जातात का, भाजीपाला वगैरे? हा, आता म्हणजे माल लावायला सुरुवात केली आहे. म्हणजे असं ऊस, कापूस असं काही नाही? नाही. अच्छा. मग त्याच्यावरच चालतं का घर? हा, आणि गाया पण आहेत ना. अच्छा अच्छा. म्हणजे जोडधंदा पण केलेला आहे चालू. हा, ते गायांचे हा. तेवढं चालत नव्हतं, म्हणून मग आता पप्पा म्हणले की जरा भाजीपाला वगैरे पण करून बघू. हो, खरंच आहे. केलं पाहिजे. कारण नुसतं त्याच्यावर चालत नाही ना ताई. हा, खूप छान. आणि किती भावंड तुम्ही? 2घच जण आहेत आम्ही. मग भाऊ काय करतो? तो इंजिनिअरिंगला आहे, सेकंड इयरला. बापरे! त्या वडिलांचे आणि आईचे उपकार विसरू नका. ते पांग फेडा व्यवस्थित शिकून. हा. कॉलेजला गेल्यावर कसं वेगवेगळ्या रस्त्याला लागतात मुलं, तसं काही करायचं नाही. ना मित्र ना मैत्रिणी. हम्म. आपल्या आई-वडिलांचे आधी विचार करायचा प्रत्येक गोष्ट करताना बेटा. हं? हा, मम्मी सांगतच असते आम्हाला रोज. आणि आम्हाला सवय लहानपणापासून की जे शाळेत किंवा कॉलेजमध्ये जे घडते ते येऊन मम्मीला सांग. किती छान, असं पाहिजे. किती ते सुंदर म्हणजे सवय म्हणजे. मला ती दादाकडून लागली. हो का? हा, आणि तो मग म्हणजे दादा येऊन आता मम्मीला घरून करतो का? सांगायचा. अपडाऊन करतो की तिथेच राहतो? नाही, येऊन जाऊन करतो. अरे वा, हे फार महत्वाचं आहे. हम्म. त्याच्याचमुळं मी मम्मीला सांगते सगळं. सगळं त्याच्याकडून सवय सांगायचं लागली. बेटा. कारण हे बघ, जगात किती आपल्यावर प्रेम करणारे असो, पण आई वडिलांपेक्षा कोणीच प्रेम करू शकत नाही आपल्यावर. खरंय. हा, आई वडील ते आई वडील. मग ते आजीचं प्रेम असू दे, किती मामा काका काकू सगळ्यांचं असू दे, मावशीचं असू दे, पण आई वडिलांसारखं कोणाचंच नसतं. हम्म. खूप छान ताई. मी हा अनुभव शेअर करते हा. हो. आणि तुम्हाला नक्की तुमच्या सगळ्या पुढच्या इच्छा पूर्ण होणार. खूप छान वाटलं बेटा. हा, हा. हा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.